नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी वैभव देशपांडे आणि तुम्हा सर्वांचे देशपांडे अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। आज आपण जीएमसी भरती छत्रपती संभाजीनगर या भरतीचा अपेक्षित कट ऑफ काय असणार हे बघूयात। परंतु त्याआधी जर आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका व बाजूला दिसत असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे सर्वप्रथम आमचे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील। चला तर मग कुठलाही वेळ वाया न घालवता सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला। आपल्याला रेग्युलर गव्हर्नमेंट जॉब अपडेट पाहिजे असतील तर माझा 7822815937 हा नंबर देशपांडे अकॅडमी या नावाने सेव्ह करा व मला व्हॉट्सॲपवर हाय करा। मित्रांनो, जर आपण तलाठी भरतीसाठी प्रिपरेशन करत असाल तर आपणास अतिशय उपयुक्त अशा नोट्स आपल्याकडे उपलब्ध आहे। याच नोट्सचा अभ्यास करून मी मागील भरतीत 174.60 मार्क घेतलेले आहेत। यात आपणास 8 विषयाच्या नोट्स आणि तलाठी भरतीच्या 57 शिफ्टच्या प्रश्नपत्रिका फ्री मिळणार आहेत। मित्रांनो, टोटल 3100 पेजेस आहेत आणि त्याची किंमत आपण ठेवली आहे फक्त 500 रुपये। विद्यार्थी मित्रांनो, जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही एवढ्याच मटेरियलसाठी मार्केटमध्ये गेलात तर तुम्हाला 2,500 ते 3,000 पर्यंत खर्च येईल। विद्यार्थी मित्रांनो, नोटच्या डेमोसाठी तुम्ही या नंबरवर संपर्क करू शकता। 7822815937 या नंबरवर हाय करून डेमो लिहा, तुम्हाला डेमो मिळून जाईल। मित्रांनो, अपेक्षित कट ऑफ काढण्यापूर्वी आपण काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊयात। भरतीतील चतुर्थ श्रेणी कर्मचारी हॉस्पिटलच्या एकूण जागा आहेत 285 आणि संपूर्ण भरतीतील एकूण जागा आहेत 357। आणि विद्यार्थी मित्रांनो, आलेले अर्ज आहेत चतुर्थ श्रेणी कर्मचारी हॉस्पिटलसाठी 25,000 आणि संपूर्ण भरतीतील एकूण जागेसाठी 50,000। म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एका जागेसाठी तब्बल 140 जणांना लढायचे आहे, असा तुमचा स्पर्धेचा रेशो असणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, यानंतर आता आपण बघूयात कॅटेगरी वाईज जागांची विभागणी। तर मित्रांनो, जनरलच्या 59 जागा आहेत, ओबीसीच्या 70, एससीबीसीच्या 29, ईडब्ल्यूच्या 45, एससीच्या 17, एसटीच्या 23, व्हीजेच्या 9, एनटीबीच्या 10, एनटीसीच्या 11, एनटीडीच्या 6 आणि एसबीसीच्या 6 अशा एकूण चतुर्थ श्रेणी कर्मचारी हॉस्पिटलसाठी 285 जागा आहेत। पुढे आता आपण एक्झामची डिफिकल्टी लेवल काय होती हे बघूयात। तर विद्यार्थी मित्रांनो, मराठी हे कन्फ्युजिंग होते फारच, बरेच समानार्थी शब्द वाक्प्रचार हे अवघड विचारले होते। त्यानंतर इंग्रजी हे मॉडरेट लेवलचे होते, जे ग्रामरचे क्वेश्चन होते ते अतिशय डिफिकल्ट लेवलचे होते एरर डिटेक्शन मधले। त्यानंतर मॅथ आणि रिझनिंग हे सोपे होते, एवढे अवघड नव्हते, परंतु मॅथमॅटिक फार कॅल्क्युलेटिव्ह दिले होते त्यांनी। त्यानंतर जीके आणि जीए म्हणजे जनरल अवेअरनेस। तर विद्यार्थी मित्रांनो, जीकेचे काही एवढे डिफिकल्ट लेवल नव्हती, परंतु चालू घडामोडीची डिफिकल्टी लेवल खूप अवघड होती। बरेच प्रश्न अर्थसंकल्पातील विचारले होते। तर विद्यार्थी मित्रांनो, एकूणच पेपरची लेवल ही मॉडरेट टू हार्ड होती। वरील सर्व माहितीचा आढावा घेऊन व एक्झाम डिफिकल्टी लक्षात ठेवून आता आपण जाणून घेऊयात काय असेल अपेक्षित कट ऑफ। तर मित्रांनो, जनरलचा कट ऑफ असेल 150 ते 154च्या दरम्यान। त्यानंतर ओबीसी कॅटेगरीचा कट ऑफ असणार 148 ते 152 मार्काच्या दरम्यान। त्यानंतर एससीबीसी कॅटेगरीचा कट ऑफ हा 146 ते 150 मार्काच्या मध्ये असेल। त्यानंतर पुढील कॅटेगरी ईडब्ल्यूचा कट ऑफ असणार विद्यार्थी मित्रांनो 144 ते 148 मार्काच्या मध्ये। त्यानंतर एससी कॅटेगरीचा कट ऑफ असणार 142 ते 146 मार्काच्या दरम्यान। त्यानंतर एसटी कॅटेगरीचा कट ऑफ असणार 140 ते 144 मार्काच्या दरम्यान। त्यानंतर व्हीजेचा कट ऑफ असणार 146 ते 148 मार्काच्या दरम्यान। त्यानंतर सर्व शेवटची कॅटेगरी एनटीच्या सर्व कॅटेगरी आपण एकत्र घेतल्या आहेत। NTBCD यांचा कट ऑफ असणार 144 ते 146 मार्काच्या दरम्यान। आणि सर्वात शेवटची कॅटेगरी राहिली SBC। बरेच जण मला कमेंट करतात की खाली SBCचा कट ऑफ का सांगत नाही सर। तर विद्यार्थी मित्रांनो, इथे जागा पुरत नसल्यामुळे मी SBCचा कट ऑफ सांगत नसतो, परंतु मी तुम्हाला इथे सांगत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, 142 ते 144 मार्काच्या दरम्यान SBCचा कट ऑफ असणार। तर मित्रांनो, असा असू शकतो मेलचा कट ऑफ। आता आपण फिमेलचा कट ऑफ बघूया। तर मित्रांनो, जनरल फिमेलचा कट ऑफ असणार 140 ते 144 मार्काच्या मध्ये। त्यानंतर ओबीसी फिमेलचा कट ऑफ असणार 138 ते 142 मार्काच्या दरम्यान। त्यानंतर एससीबीसी फिमेलचा कट ऑफ असणार 136 ते 140 मार्काच्या मध्ये।
त्यानंतर EWS फिमेलचा कट ऑफ असणार 134 ते 138 मार्काच्या दरम्यान. त्यानंतर SC फिमेलचा कट ऑफ असणार 132 ते 136 मार्काच्या मध्ये. त्यानंतर ST फिमेलचा कट ऑफ असणार 130 ते 134 मार्काच्या दरम्यान. त्यानंतर विजय महिलाचा कट ऑफ असणार 136 ते 138 मार्काच्या दरम्यान. आणि सर्वात शेवटची कॅटेगरी NTBCD फिमेलचा कट ऑफ असणार 134 ते 136 मार्काच्या दरम्यान. तर अशा प्रकारे हे फिमेलचे कट ऑफ असतील, बघून घ्या. आणि SBC फिमेलचा कट ऑफ असणार 132 ते 134 मार्काच्या दरम्यान. मित्रांनो, आता काही आपण समांतर आरक्षणातील कॅटेगरीचा कट ऑफ बघूयात. तर विद्यार्थी मित्रांनो, वरील ज्या 3 कॅटेगरी आहेत त्यांचा कट ऑफ असणार 110 ते 120 मार्काच्या दरम्यान. आणि खालील ज्या 3 कॅटेगरी आहेत त्यांचा कट ऑफ असणार 120 ते 130 मार्काच्या दरम्यान. जसं की खेळाडू, अंशकालीन पदवीधर आणि माजी सैनिक यांचा कट ऑफ असणार 110 ते 120. आणि त्यानंतर प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त आणि दिव्यांग यांचा कट ऑफ असणार 120 ते 130 मार्काच्या दरम्यान. शेवटची कॅटेगरी अनाथ या कॅटेगरीचा कट ऑफ असणार 110 ते 116 मार्काच्या दरम्यान. तर अशा पद्धतीने हे संपूर्ण कॅटेगरीचे कट ऑफ असतील. मित्रांनो, माझा प्रयत्न असतो की परिपूर्ण व्हिडिओ बनावा, त्यामुळे मी ओव्हरऑल कॅटेगरीचा कट ऑफ सांगत असतो विद्यार्थी मित्रांनो. बाकीचे तुम्ही व्हिडिओ बघाल यूट्यूबवर तर ते काही कॅटेगरीचा कट ऑफ सांगतात आणि लगेच व्हिडिओ संपवतात. परंतु माझा एक प्रयत्न असतो की परिपूर्ण व्हिडिओ बनावा, त्यामुळे तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले असेल तर सबस्क्राईब करून घ्या विद्यार्थी मित्रांनो. असेच अनालिटिकल आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळत जातील. आणि व्हिडिओला लाईक व शेअर करत जा विद्यार्थी मित्रांनो. आणि जाता जाता आपल्या टेलिग्राम ग्रुपलाही जॉईन व्हा, तेथे तुम्हाला विविध गव्हर्नमेंट जॉब अपडेट मिळत जातील विद्यार्थी मित्रांनो. खाली डिस्क्रिप्शन बॉक्स आणि कमेंट बॉक्समध्ये मी लिंक देत आहेत, तेथे क्लिक करून तुम्ही ग्रुपला जॉईन होऊ शकतात. पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओत. तोपर्यंत टाटा, बाय बाय, सी. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद. आपला पर्सनल गायडन्स प्रोग्राम परचेस केला तर तुम्ही फायद्यात असू शकता आणि तुमचे पैसेही वाचतील आणि तुम्हाला परफेक्ट मार्गदर्शन मिळेल. आणि त्यात काय सुविधा मिळणार हे आता आपण बघूयात. तर मित्रांनो, 1400 पेजेसच्या ई-नोट तुम्हाला भेटतील. त्यात 8 सब्जेक्ट असतील. वरती जे मी सांगितले आहे तुम्हाला 8 सब्जेक्ट ते असतील. त्यानंतर 2024च्या सर्व प्रश्नपत्रिका, तलाठी भरती प्रश्नसंच भेटतील. तुम्हाला 2000 पेजेसची PDF भेटेल विद्यार्थी मित्रांनो व्हॉट्सअपवर. त्यानंतर पुढे डेली स्टडी टार्गेट दिले जातील. असं तुम्हाला 100 दिवसाचा स्टडी प्लॅन असेल. दररोज एक स्टडी टार्गेट दिलं आहे, ते तुम्ही कंप्लीट करायचं दिवसभरात आणि पुढच्या दिवशी पुन्हा एक स्टडी टार्गेट दिले जाईल. आणि पुस्तक निवडीपासून सर्व मार्गदर्शन तुम्हाला येथे मिळेल. आणि अभ्यास करण्यासाठी विविध चॅनल सजेस्ट केले जातील. तुम्हाला क्लास लावण्याची कोणतीही गरज नाही. तुमचा क्लासचा खर्च इथे वाचू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे हा आपला पर्सनल गायडन्स प्रोग्राम आहे. अतिशय माफक दरात आपण ठेवलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला अजूनही काही शंका, प्रश्न असतील तर तुम्ही अधिक माहितीसाठी 78 22 81